भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान खेळाडूंपैकी एक म्हणजे राहुल द्रविड। अनेक वेळा तो मैदानावर असा काही ठाण मांडून बसायचा की त्याला बाद करणं अशक्य होऊन जायचं। त्यामुळे त्याला क्रिकेट विश्वातील द वॉल म्हणजे अभेद्य भिंत अशी पदवी दिली गेली होती। आपल्या शांत आणि संयमी स्वभावासाठी तो ओळखला जायचा। तसेच त्याच्या तंत्रशुद्ध फलंदाजीमुळे त्याला एक परिपूर्ण फलंदाज मानले गेले। पुढे क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर तो 2 वर्ष भारतीय संघाचा प्रशिक्षक होता। या काळात त्याने भारतीय संघाला T20 वर्ल्ड कप जिंकवून दिला। अशा महान क्रिकेटरच्या कुटुंबातील एक सदस्य मराठी मनोरंजन विश्व गाजवत आहे। ती म्हणजे त्याची पुतणी अदिती द्रविड। अदिती द्रविड विविध मराठी मालिका आणि सिनेमांमधून महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचली आहे। चला तर अदिती द्रविड बद्दल अधिक जाणून घेऊया। अदिती ही विनायक द्रविड यांची मुलगी आहे। विनायक हे राहुल द्रविडचे भाऊ आहेत। विनायक द्रविड सुद्धा क्रिकेट क्षेत्राशी निगडीत असून क्रिकेट प्रशिक्षक म्हणून काम करतात। अदितीला लहानपणापासूनच अभिनयाची विशेष आवड होती। यातूनच ती शाळेत आणि कॉलेजात असताना अनेक एकांकिकांमध्ये भाग घ्यायची। कॉलेजमध्ये अनेक नाट्यस्पर्धा गाजवल्यानंतर 2017 मध्ये तिला या गोजीरवाण्या घरात नावाच्या नाटकात काम करायची संधी मिळाली। या नाटकाद्वारे तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं। यातूनच पुढे तिला माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत काही एपिसोडमध्ये काम करायची संधी मिळाली होती। नंतर सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत ती मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळाली। 700 एपिसोड चाललेल्या मालिकेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात तिचं नाव झालं। या काळात तिने एका महामानवाची गौरवगाथा या मालिकेतही काम केलं। अभिनयाबरोबरच या मालिकेच्या लेखनातही अदितीने योगदान दिलं आहे। तिचे मालिकेतले जबरदस्त काम पाहून तिला अनेक मराठी चित्रपटात काम करायच्या ऑफर्स आल्या। कमी कालावधीतच ती 4 मोठ्या चित्रपटात दिसून आली होती। गोष्ट एका पैठणीची, इजाद, मीरा, फुलवंती अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे। इजाद या हिंदी इंग्लिश भाषेतील सिनेमासाठी तिला बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड मिळाला आहे। अभिनय क्षेत्रात पाय रोवतानाच तिने गीतकार म्हणूनही नाव कमावलं। तिने आतापर्यंत तब्बल 30 गाणी लिहिली आहेत। बाईपण भारी देवा या सिनेमातील तिने लिहिलेलं मंगळागौर हे गाणं खूप गाजलं। तसेच गुलाबी या गाजलेल्या सिनेमासाठी तिने 3 गाणी लिहिली आहेत। शिवाय मन पाखरावाणी या अल्बममध्ये ती झळकली आहे। याशिवाय उत्तम निवेदिका म्हणून अदिती द्रविडकडे पाहिलं जातं। श्रावण क्वीन स्पर्धा असो व कुठला अवॉर्ड सोहळा, अदिती निवेदक म्हणून नाव गाजवत आहे। काका आणि वडील क्रिकेट खेळाशी निगडीत असल्यामुळे लहानपणापासूनच तिला क्रिकेटची खूप आवड आहे। यातूनच तिला महाराष्ट्र प्रीमियर लीग ही स्पर्धा होस्ट करायची संधी मिळाली होती। सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालनासाठीचा लोकमत सरपंच हा अवॉर्ड देखील तिला मिळाला आहे। याशिवाय PNJ ज्वेलर्स, चितळे बंधू अशा अनेक नामांकित कंपन्यांच्या जाहिरातीतही ती झळकली आहे। तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव मोहित लिमई आहे। यावर्षी गुढीपाडव्याला अदिती आणि मोहित यांचा साखरपुडा पार पडला। मोहित हा उत्तम वाईल्डलाईफ फोटोग्राफर असून त्याचा ट्रॅव्हल आणि टुरिझमचा बिझनेस देखील आहे। अदिती द्रविड सध्या अबोली या मालिकेत खलनायिका साकारत आहे। शिवाय तिच्या कार उसकी रखुमाई या नाटकाचे धडाक्यात प्रयोग सुरू आहेत। अशा प्रकारे दिग्गज क्रिकेटर राहुल द्रविड यांची पुतणी अदिती द्रविड ही अभिनेत्री, सूत्रसंचालिका, गीतकार, नृत्यांगना म्हणून नाव कमावत आहे।